सिंचन असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, याचा मोठा अनुशेष आहे। अजूनही अनेक कार्यालय, ज्या परभणी जिल्ह्यातून हा जिल्हा वेगळा झाला होता, ती अनेक कार्यालय परभणी जिल्ह्यामध्ये। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वसमत इथे हळद संशोधन केंद्र व्हावं यासाठी ठराव तिथं मंजूर करण्यात आला। त्यानंतर माननीय त्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये 14 सप्टेंबर 2022 रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राची वसमत इथं स्थापना करण्यात आली। तोपर्यंत हिंगोली हा जगात सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा आहे हे कोणालाही माहीत नव्हतं। मी केंद्राच्या त्या स्पाइस बोर्डावर होतो। आम्ही पूर्णपणे 7/12 तपासणी करून त्या काळामध्ये 70,000 हेक्टर हळद ही आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होती। हिंगोलीच नाही तर हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बाजूचा तेलंगणामधला आदिलाबाद निजामाबाद भाग असेल, या देशाला साधारणतः 50 लाख टन हळद लागते। त्यापैकी 25 लाख टन हळद ही आमच्या त्या 7-8 जिल्ह्यामधून होते। त्यासाठी केंद्रामध्ये बोर्ड व्हावं यासाठी मी खासदार असताना प्रयत्नशील होतो। ते बोर्ड आता नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केलं। पण तत्पूर्वी तत्कालीन कृषी मंत्री माननीय दादा भुसे साहेबांनी एक स्टडी कमिटी नेमली, त्याचा अध्यक्षही मला केलं। साधारणतः 27 बैठका यातल्या तज्ज्ञ लोकांच्या आम्ही घेतल्या सर्व विद्यापीठांमधल्या, आणि त्यानंतर तो जो अहवाल आहे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला आणि 100 कोटी रुपये याच्यासाठी मंजूर केले। हे मंजूर झाल्यानंतर हळद संशोधन केंद्राचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं DPR तयार करण्याचं काम चालू झालं। साधारणतः दीड वर्ष यातील DPR तयार झाले। यामध्ये 3 प्रकारे सभापती महोदय 3 प्रकारे आम्ही काम करत आहोत। माझी विनंती आहे, थोडंसं संरक्षण द्या, आजूबाजूला बोलत आहेत लोक, तर माझी विनंती आहे की महत्त्वाचा विषय माझा जो जिल्हा आहे सर्वात लक्ष वेधतील, बरोबर आहे? हो, तुमचा लक्षवेधीचा विषय आहे वित्तशी संबंधित, तर याचं आम्हाला नेमकं कळू देत की बाबा उत्तर कोण देणार आहे, फलोत्पादन देणार आहे वित्त? कारण मी जी वाचली लक्षवेधी त्याच्यात नाही उत्तर आलं पाहिजे ना। त्यांनी बिचाऱ्यांनी एवढा मोठा प्रोजेक्ट बाळासाहेबांच्या नावाने चालू केला आहे, त्यांनी लक्षवेधी लावले, त्यांना न्याय तर मिळाला पाहिजे ना। पुन्हा एवढे सगळे बाळासाहेबांचेच बसलेले आहेत सगळे इकडे, हा म्हणूनच म्हटलं। पण निधी देणारे बाळासाहेबांचे नाही आहेत, मागणारे बाळासाहेबांचे आहेत, देणारे बाळासाहेबांचे नाही आहेत, आणि मागणाऱ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून हा प्रश्न विचारलाय। तुमची काही जुगलबंदी आहे का? तिकडून ते उठले की तुम्ही इकडून उठता, तुम्ही उठले की ते उठता, काय चाललंय? त्याची लक्षवेधी होऊ द्या ना हेमंत पाटलांची। अहो दानवे साहेब त्यांचं पूर्ण होईल ना, त्याच्यानंतर देते ना त्यांचं पाटील साहेब। फलोत्पादन मंत्री इथे आहेत, उद्या निधीचा प्रश्न आहे, परंतु परब साहेब भरत शेठ गोगावले काय आहेत मध्ये आपण बघतो नेहमी, त्याने एकदा ठरवलं की ते निधी आणून देणार, त्याच्यामुळे हेमंत पाटलांना न्याय द्यायची जबाबदारी भरत शेठवर नाही, एवढंच मी सांगतो।